शरद पवार यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर मिळालेल्या माहितीनुसार सकाळपासूनच त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता, त्याच्यानंतर श्वसनाचा देखील थोडीशी अडचण येत होती, त्याच्यामुळे त्यांना बारामतीहून थेट पुण्यातील या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळत आहे। आज सकाळपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होतोय। रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ, त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल असं त्यांनी डॉक्टर ग्रँट यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। शरद पवार यांना नेहमी असं जर सर्दीचा त्रास असेल, खोकल्याचा त्रास असेल तर ते पुण्यातील या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल होत असतात, नाहीतर त्याच्यापेक्षा जास्त काय होत असेल तर ते मुंबईत जात असतात। मात्र सध्या तरी सुप्रिया सुळे असतील, सदानंद सुळे असतील आणि प्रतिभा पवार असतील हे त्यांना शरद पवारांना घेऊन या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झालेले आहेत। डॉक्टर ग्रँट यांच्याकडून ते नेहमीच उपचार घेत असतात, आजही त्यांच्याकडूनच उपचार घेत आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ॲडमिट केलं जाईल की नाही यावर परिस्थितीनुसार निर्णय घेऊ आणि जर केलं तर किती दिवसांसाठी त्यांना ॲडमिट केलं जाईल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण की अजित पवार यांच्या निधनानंतर ना संपूर्ण धुरा जी आहे ती शरद पवार सांभाळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक बैठका, चर्चा असतील ते सगळे जे आहेत ते शरद पवार जे आहेत ते बघत होते, त्याच्यामुळेच एकंदरीत या दगदगीमुळे हे सगळं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या तरी रोहित पवार जे आहेत ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रोहित पवार सध्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। थोड्या वेळापूर्वीच सुनंदा, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि प्रतिभा पवार हे जे तिघं आहेत ते शरद पवारांना घेऊन रुग्णालयात आले होते आणि त्याच्यानंतर ना आता रोहित पवार देखील इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।